नमस्कार मित्रांनो, विना ही दुगातली तुटेना या सिरियलमध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी स्वानंदी बोलत असते घरच्यांच्या सर्वांसमोर. मात्र तेवढ्यात त्या ठिकाणी तिथे अर्पिता येते आणि त्यानंतर अर्पिता म्हणते की हे बघा, ही स्वानंदी काही पण बोलत आहे आणि मी ते खपवून घेणार नाही, असं त्या ठिकाणी ती बोलत असते. त्यानंतर ते सर्वजण म्हणतात, आजीला म्हणतात की आजी तुम्हीच आता काहीतरी या ठिकाणी स्वानंदीला समजून सांगा, ती जर नाही समजून सांगितलं तर घरामध्ये वाद हे वाढतच जाणार आहेत, असं ती बोलत असते. मात्र आजी म्हणते की हे बघा, मी इथून निघून जात आहे, तुम्हाला तुमचं काय करायचं ते करून घ्या. आणि स्वानंदी जे बोलते ते मुद्द्याने बोलत आहे आणि ते अर्पिताला लागत असेल तर यामध्ये मी काही करू शकत नाही आणि हे सर्व काही आता पिंट्या बघून घेईल, असं त्या ठिकाणी ती बोलत असते आणि आजी त्या ठिकाणाहून निघून जाते. त्यानंतर इकडे राजवाडे आणि आनंद एका मीटिंगमध्ये बोलत असतात आणि त्यानंतर म्हणतात की हे प्रोजेक्ट आहेत, आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या हँडल करायचे आहेत. त्यानंतर आनंद म्हणतो की हां, हे आपण हँडल करूया, यामध्ये खूप सारे रिसर्च करूया आणि कशा पद्धतीने आपल्याला हे उत्तमातला उत्तम या ठिकाणी प्रोजेक्ट बनवता येईल हे आपण पाहणार आहोत, असं ते म्हणत असतात. त्यानंतर हे सर्व असताना त्या राजवाडे म्हणतात की आता तुम्ही या ठिकाणून निघून जा आणि बाहेर थांबा, त्यानंतर आपण यावर सर्व सविस्तरपणे चर्चा करूया आणि यावरून जो कोण काही मार्ग लागेल का आपल्या हे पाहणार आहोत, असं ते म्हणत असतात. त्यानंतर आनंद म्हणतो की हां ठीक आहे सर, मी बाहेर बसतो आणि तुम्हाला काही पण लागलं तर मला तुम्ही मदत मागा, मी त्यानंतर येतो, असं बोलत असतात. त्यानंतर राजवाडे आता ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात आजी राजवाड्याला फोन करते आणि म्हणते की हे बघ पिंट्या, कामात आहेस का? त्यानंतर पिंट्या म्हणतो की नाही आजी बोल. त्यानंतर पिंट्या म्हणतो की सर्व ठीक आहेत ना, तू ठीक आहे, स्वानंदी मॅडम पण ठीक आहेत का, असं विचारायला लागतात. आजी म्हणते की हां, आम्ही सर्व ठीक आहे. मात्र इथे आता अर्पिता पुन्हा बॅग घेऊन आपल्या घरी आलेली आहे. पिंट्या म्हणतो की का, असं का? त्यानंतर आजी म्हणते की सुष्मिताने तिच्या त्या ठिकाणी जे पण अधिकाराचा आहे चुकीचा वापर केला आहे आणि तिला आपल्या घरी बोलवून घेतलं आहे, असं तो आजी पिंट्याला सांगत आहे. पिंट्या म्हणते हे तर फार चुकीचं केलं आहे. त्यानंतर आजी म्हणते की आता तू तत्काळ घरी ये, घरी खूप वादवाद चालू आहे, असं त्या आजी बोलत असते. त्यानंतर इकडे आई खूपच चिडलेली असते आणि बाबा आणि आदिरा सर्वजण या ठिकाणी असलेले असतात. त्या असल्यानंतर त्या ठिकाणी आई म्हणते की हे बघा, आता माझ्या मुलीने काही वाईट केलेलं नाही, जे पण केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे, मात्र तुम्हाला तिचा कंटाळा आला आहे आणि तुम्ही तिच्याशी चिडचिड करत आहेत, असं ती आई म्हणत असते. आणि म्हणते की जर मी तुम्हाला काय म्हणलं तर ते तुम्ही खपून घेणार नाही, तुम्हाला ते लागणार आहे, असं. आणि त्यानंतर म्हणतात की सुष्मिताने जे पण काही केलं ते बरोबर केलेलं आहे, असं ते सांगत असते. आई ओरडून सगळ्याला चिडून सांगते आणि तुम्हाला माझं काही कधी पटतच नाही. त्यानंतर आदिरा म्हणते की हे बघा, सुष्मिताईचा चांगलं व्हावं ही आमची सर्वांची पण इच्छा आहे, मात्र तिने जो पण अधिकार वाढून स्वतःकडे घेतलेला आहे त्याचा तिने गलत वापर करू नये, असं त्यांना वाटायला लागतं. बाबा म्हणतात की जाऊ दे आदिरा, या बाईशी कुठं बोलते आहे, ही बाई तर आपलं काही ऐकणारच नाही आणि हिला वाटतं की मी स्वतःच खूप शहाण आहे, असं त्या ठिकाणी बाबा बोलत असतात. त्यानंतर आदिराला म्हणतात की आदिरा, आपण हिच्याशी वाद घालण्यात काही मतलब नाही, फक्त मला आता एवढंच वाटते की जे पण सुष्मिताने अधिकार घरचे ओरबडून घेतलेले आहेत त्याचा चुकीचा वापर करू नये, एवढंच. आणि त्यानंतर बाबा तिथून निघून जातात आणि आदिराला म्हणतात की पोहे खूपच टेस्टेड झाले आहे आणि सर्वजण ते निघून जातात. मात्र आईचं बोलणं सर्वांना खटकलेलं असतं. आई म्हणते की तुम्ही काय पण म्हणा, माझी मुलगी लाखात एक आहे आणि तिने हे सर्व अधिकार घेतलेले आहेत, आता बघा ती कशा पद्धतीने घराचा उद्धार करते, असं आईला वाटत असतं. मात्र हे आईचं सर्व काही या ठिकाणी खोटारडेपणा असतो. सुष्मिता तशा पद्धतीनं काहीही करत नसते. तर आता इकडे स्वानंदी सर्वांसमोर बोलत असते. स्वानंदीला समजण्यासाठी म्हणते स्वानंदी, हे तू जे पण काही निर्णय घेतला आहे हे चुकीचं घेतलेलं आहे आणि ही गोष्ट आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवायची, यामध्ये राजवाड्याला कशाला मध्ये आणायचं. स्वानंदी म्हणते की घरामधली एखादी मुलगी आता पुन्हा वापस त्यांच्या माहेरी आलेली आहे, ह्या गोष्टी राजवाड्याला कळायला नको, कारण की राजवाड्याने या ठिकाणी निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. त्यानंतर एखादी मुलगी आपल्या घरामध्ये राहील का नाही हे राजवाडे जरी म्हणत असतील ती या ठिकाणी राहणार तर तिला बिंदास या ठिकाणी अर्पिताला राहू द्या, असं त्या ठिकाणी स्वानंदी म्हणत असते. मात्र हे सर्व म्हणत असताना त्यानंतर आता सुष्मिता म्हणते की तुला कोणी अधिकार दिलेला आहे हे सर्व गोष्टी करण्याचा. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघ, आपण दोघी बहिणीच आहोत, मात्र आता ज्या पण पद्धतीने मी तुझी मोठी बहीण आहे आणि माझा अधिकार तुला समजून सांगण्याचा हा बनतो, असं स्वानंदी म्हणत असते. मात्र त्यानंतर सुष्मिता खूपच चिडलेली असते आणि म्हणते की हे अधिकार तुला कोणी दिले आहेत मला हे करण्यासाठी. स्वानंदी म्हणते की हे बघ, घरी आपण बहिणी होतो, मात्र आता लग्नानंतर या ठिकाणी जावा झालेलो आहोत आणि घरामधले प्रत्येक डिसिजन हा मोठ्या जाऊन घेतलेला पाहिजे असतो आणि त्यानंतर मी तुझ्या भल्यासाठीच हे सर्व निर्णय घेत असते. सुष्मिता म्हणते की हां, मला तर माहिती आहे तू माझ्या भल्यासाठी निर्णय घेत आहे, मात्र मला नाही करायचं ना माझं भलं आणि तू सतत मला डॉमिनेट करत राहते, असं मला एक दिवस असेच इन्स्ट्रक्शन देऊ एक दिवस मला तू या घराचा नौकर बनवून ठेवशील, असं स्वानंदीला बोलत असतं. मात्र हे सर्व बोलत असताना आता स्वानंदीला खूपच लागलेलं असतं. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हे बघ, तू काही पण कर, मी तुला कुठल्याही चुकीचे कामं करू देणार नाही आणि तुझ्या प्रत्येक निर्णयावर माझं मत हे ठाम असणार आहे आणि जे मी तुला निर्णय माझे मत ठाम सांगितले
आहे त्याच पद्धतीने तुला वागावं लागणार आहे, असं ते स्मृताला बोलत असते. मात्र स्मृताला तिचं बोललेलं हे काही पटत नाही. स्मृता म्हणते की तुला काय करायचं ते कर, मी माझ्या मर्जीप्रमाणे इथे वागणार आहे. त्यानंतर स्मृतीचा नवरा म्हणतो की हां, माझी स्वीट या ठिकाणी खरोखर बोलत आहे आणि तुम्हाला तिच्यावर काही अधिकार नाही, असं तो वहिनीला बोलत असतो. मात्र हे सर्व असताना तेवढ्यात तिथे राजवाडे येतात आणि राजवाडे हे सर्व प्रकार ऐकत असतात. राजवाडे जोरात त्या ठिकाणी ओरडतात, स्मृता बस, इनफ झालं आता, यापुढे काही एक शब्दही बोलू नको, असं ते बोलत असतात. त्यानंतर राजवाडे जोरात चिरकल्यानंतर राजवाडे त्या ठिकाणी सुस्मिताला म्हणतात की हे बघ, माझ्या बायकोशी असं उद्धटपणाने बोलायचं नाही, आता तू तिची आत्ताच्या आत्ता स्वारी माग, असं त्या ठिकाणी स्वारी म्हण असं म्हणतात. त्यानंतर आता स्वानंदी ती इथं बोलणार, तेवढ्यात सुस्मिता तिला म्हणते की मला माफ कर, असं त्या ठिकाणी स्वानंदीला या ठिकाणी माफी मागतात. आता राजवाडे खूपच चिडलेले असतात आणि त्यानंतर स्वानंदी म्हणते की दादा, माझी तरी काय चुकी, असं ते बोलत असतात. आणि ते म्हणतात की कशी चुकी नाही, त्या ठिकाणी अर्पिताला म्हणत असते. त्यानंतर अर्पिता म्हणते की आपल्या घराची लाडकी मुलगी, मी तिला या घरामध्ये वापस पुन्हा एकदा बोललं, त्यात वाईट काय केलं, असं ती बोलत असते. हे बोलल्यानंतर आता राजवाडे म्हणतात की का वाईट केलं नाही तू, आणि तुला वाटतं का हे सर्व गोष्टी तू ठीक केल्या. त्यानंतर राजवाडे म्हणतात की यामध्ये तुझी खूप मोठी चुकी झाली आहे, आपल्या घरामध्ये येऊन असं किती दिवस राहिला, या ठिकाणी तिला चांगलं वाटायला पाहिजे का, असं ते म्हणत असतात. कारण की तिला सासरबी आहे ना, सासरी तर राहायला पाहिजे तिने, असं ते बोलत असतात. आणि खूप दिवसापासून ती इथे राहिलेली आहे, असं ते सांगत असतं. त्यानंतर सुस्मिता म्हणते की हे दादा, तुला काय वाटतं का मी या घरामध्ये राहू नये. दादा म्हणतो की नाही, मला तर वाटतं तू या घरामध्ये राहावं, मात्र आमच्या घरच्यांशी तुझं काही घेणं देणं नाही, यांच्या गोष्टीमध्ये तू सातत्याने लुडबुड करत राहते, काही ना काहीतरी विवाद या ठिकाणी क्रिएट करत राहते, असं त्या ठिकाणी राजवाडे बोलत असतात. मात्र हे सर्व बोलत असताना आता सुस्मिता खूपच दुःखी झालेली असते. त्यानंतर सुस्मिता दादाकडे जाते आणि म्हणते की दादा, मी एवढी पण वाईट मुलगी आहे का रे. त्यानंतर राजवाडे म्हणतात की नाही, मी कुठं म्हणतो तू वाईट आहे, मात्र तू अशी आमच्या घराच्या मॅटरमध्ये ढवळाढवळी करते ना, हे मला काही तुझ्याशी पटत नाही. आणि तुला पण तुझ्या हक्काचं घर आहे, त्या घरी तू राहू शकतेस ना, आणि तिथे पण तुझ्या मुलाला सोडून आधी इकडे आलेली आहे, त्याला काळजी करण्यासाठी कोण आहे तिथे, असं ते बोलत असतं. सुस्मिता म्हणते की ज्ञानीच्या हवाली मी त्याला केलेला आहे, त्यानंतर तो तिथे काळजी करेल, असं ते बोलत असते. राजवाडे म्हणते की हे तुझं काही वागणं बरोबर नाही, मात्र तुला एक गोष्ट मी नक्की सांगतो, तू इथं राहा, या राहण्याबद्दल तुझा काही वाद नाही. 1 महिना 2 महिना असं किती दिवस तू राहणार आहेस, तू एक पाहुणे म्हणून आलेली आहेस, 2-4 दिवस राहा, ठीक आहे, आणि नंतर तू आपल्या सासरी परत जा, असं तो बोलत असतो. त्यानंतर सुस्मिता म्हणते की मला तिथं करमत नाही रे, तिथं मला करण्यासारखं काही नाही. त्यानंतर राजवाडे म्हणतो की तुला तिथं करण्यासाठी काही नाही, तू एखादा नवीन प्रोजेक्ट करू शकते, एखाद्या कंपनीसाठी जॉब करू शकते, हे शोध ना तुला जर त्याची काही मदत लागली तर मी द्यायला तयार आहे, असं ते बोलत असतात. मात्र इथं बोलत असतात सुस्मिताला खूपच वाईट वाटायला लागतं. सुस्मिता म्हणते की दादा, तू मला तुझी बहीण मानतच नाहीस ना, माझा नेहमी तू या ठिकाणी हेट करत राहतो, मला निंदा करत राहतो, असं त्या ठिकाणी बोलत असतं. त्यानंतर राजवाडे म्हणतो की हे काही बी मनात तू असा गैरसमज निर्माण करू नको, मी तुला या ठिकाणी हेट करून कायच होणार आहे, असं ते बोलत असतात. तुम्ही माझ्यासाठी भावंड कमी आणि माझ्या मुलाप्रमाणे तुम्ही सर्व आहेत, पण मी माझ्या पद्धतीने ज्या जबाबदाऱ्या पाडतो, तर मला असंही वाटते की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे, आणि हे तुम्हाला कधी कळणार देवजाने, असं त्या ठिकाणी बोलत असतं. मात्र त्यानंतर हे सर्व बोलत असताना घरातली मंडळी खूपच भावूक झालेली असते. आता राजवाड्यांनी त्यांनी सर्वांना समजून सांगितलेलं असतं की आता या ठिकाणी अर्पिताला जे पण अधिकार दिलेला आहे, तो अर्पिता या ठिकाणी जे अधिकाराचा चुकीचा वापर करत आहे, आणि स्मृताला या ठिकाणी घरी घेऊन आल्यानंतर आता राजवाडे खूपच चिडल्यानंतर आता त्या ठिकाणी स्मृताला या ठिकाणी सर्व पद्धतीने समजून सांगितलेलं असतं. त्यानंतर राजवाडे आता त्या ठिकाणी तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की माझा आशीर्वाद तुझ्या हमेशा पाठीशी आहे, आता तुझी बॅग मी तुझ्या घरी ठेवून आलेलो आहे, कारण की तुला पण जाणीव झाली पाहिजे तुझ्या जे पण या ठिकाणी सासरी कशा पद्धतीने तुला वावर करायचा आहे ते. त्यानंतर आता सुस्मिताची बॅग राजवाड्याने खरोखरच तिच्या घरी माहेरी नेऊन ठेवलेली असते, आणि तिला आता नाही इलाजानं आता या ठिकाणचं हे घर सोडून सासरी राहण्यासाठी जावं लागतं. त्यानंतर आता तिथून सर्वजण जात असतात. त्यानंतर आई स्वानंदीला म्हणते की हे बघ, राजवाड्याने कसं आता तिचं ज्या पण सुस्मिताचं आगमन हे व्यवस्थितरित्या केलेलं आहे. त्यानंतर स्वानंदी म्हणते की राजवाड्याचा कधी विरोध या गोष्टीला नव्हताच, राजवाड्याचा विरोध या गोष्टीला होता, सुस्मिता कधी पण येऊ शकते आणि या घरी या ठिकाणी भेटण्यासाठी आपल्याला येऊन बोलू शकते, मात्र इथं कायमस्वरूपी इथली स्थायिक ती नाही होऊ शकत आणि ते राहू शकत नाही, असं त्या ठिकाणी राजवाड्याने बोललेलं असतं. आता हे सांगत असताना त्या आईला खूपच लागलेलं असतं. स्वानंदी म्हणते की हे बघा, माझं काय बोलणं
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मात्र राजवाडेने जो पण निर्णय घेतलेला आहे तो सगळ्याच्या फायद्याचाच निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये सर्वांचं भलं हे आहे असं स्वानंदी बोलत असते. त्या ठिकाणाहून स्वानंदी निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी आता राजवाडे इकडे लॅपटॉपवर काम करत असतात. त्यानंतर स्वानंदी तिथे जाते आणि म्हणते की राजवाडे असं त्या आता दोघांचं या ठिकाणी संभाषणे सुरू होतात. त्यानंतर ते दोघं बोलत असताना आता स्वानंदी म्हणते की राजवाडे आज माझं खूप काही चुकलं आहे. ती सुस्मिता तशा पद्धतीने वागली आहे हे मला मान्य नाही आणि आता मी तिला जाऊन आताच्या आता भांडून येणार आहे आणि तिला सर्व काही समजून सांगणार आहे असं ती बोलत असते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हे बघा तुम्ही तर आधी शांत बसून घ्या. तिचा हात पकडतो आणि तिला सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो की आता तुम्ही दीर्घ श्वास घ्या. तुम्ही या ठिकाणी खूपच टेन्शन घेत आहे असं त्या ठिकाणी तो बोलत असतो. हे बोलल्यानंतर आता स्वानंदी म्हणते की हे बघा खरंच चूक झाली आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतो की तुम्ही चूक मागून काही फायदा होणार नाही कारण की ही चूक सुस्मिताने केलेली आहे. तिला माफी मागू द्या ना आणि तुम्ही सर्व गोष्टी तिच्यासाठी व्यवस्थितरित्या हँडल केल्या आहेत. मात्र तिला त्या पटल्या पाहिजे कारण की सुस्मिता आता या घरामध्ये नवीन आहे आणि तिला इथे रुळण्यासाठी टाईम द्यावा लागते. त्यानंतर स्वानंदी म्हणते की जेव्हा आम्ही घरी बहिणी होतो तेव्हा ती प्रत्येक गोष्ट आईची नाही तर बाबाची नाही कोणाची ऐकत नव्हती. मात्र माझी प्रत्येक गोष्ट ती ऐकायची आणि माझ्या त्या गोष्टी ती ॲक्सेप्ट पण करायची असं स्वानंदी म्हणत असते. मात्र हे सर्व म्हणताना आता राजवाड्याला पटलेलं असतं. राजवाडे म्हणतात की ती या घरामध्ये नवीन आहे. आता तिला या गोष्टी या ठिकाणी हँडल करण्यासाठी वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपण तिच्यासाठी दिलेला पाहिजे. मात्र अर्पिता या ठिकाणी आपल्या घरी सातत्याने येते आणि इथल्या गोष्टीमध्ये जी पण लुडबुड करते ते मला कधी पटत नाही. तिनं घरी यावं आणि सर्वांशी बोलावं आणि मात्र आपल्या सासरी निघून जावं. इथेच माहेरी आपल्या या ठिकाणी बसू नये आणि राहू नये असं त्यांना वाटतं. त्यानंतर हे सर्व सांगताना स्वानंदी म्हणते की तुमचं म्हणणं खरोखर बरोबर आहे. मात्र आता सुस्मिता जी चुकीचं वागली आहे तिला तर आपण कसं सुधारणार. त्यानंतर राजवाडे म्हणतात की तुम्ही त्याचं काळजी करू नका. तुम्ही खूपच टेन्शन घेत आहे. एवढं टेन्शन घेणं तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. ती सुस्मिता आता आपण तिला जर काही गोष्टी पटल्या नाही आणि ती चुकीच्या वागल्या तर आपण दोघं हवंतच की समजावून सांगण्यासाठी आणि तिला आपण समजून सांगू आणि तिला ते समजतील असं राजवाडे विश्वास दाखवतात. त्यानंतर आता स्वानंदी म्हणतात की हां तुम्ही म्हणता ते ठीक आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतात की आज माझं खूप काम पेंडिंगवर आहे आणि त्यानंतर आजीने कॉल केल्यानंतर मला इकडे यावं लागलं. माझं काम आता थोडंफार या ठिकाणी पेंडिंगवर राहिलेलं आहे. मी ते कंप्लीट करून येतो. माझे ते कॉल्स पण कंप्लीट करतो असं म्हणून त्या ठिकाणून निघून जातात. मात्र जाता स्वानंदीला म्हणतात की तुम्ही एवढा लोड कामाचा घेत जाऊ नका आणि कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत जाऊ नका आणि दीर्घ श्वास घ्या असं सांगतात आणि राजवाडे त्यावरून निघून जातात. आता स्वानंदीला सर्व समजलेलं असते की राजवाड्यांनी पण त्यांनी गोष्ट पटवून दिलेली असते. आता स्वानंदीला समजलेलं असतं की सुस्मिता आता आपल्या घराचा कारभार हा व्यवस्थितरित्या हँडल करेल का आणि अर्पिता आता आपल्या माहेरीत किती दिवस राहील या गोष्टीचं स्वानंदीला आता टेन्शन आलेलं असतं. मात्र हे स्वानंदी कशा पद्धतीने हँडल कराल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.